हालेलुया हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वरा दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुझ्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला साहेब ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया. आज तर ह्या पवित्र शास्त्रामध्ये जे काही लिखाण केलेलं आहे त्याच्यात तुम्हाला मी काही वचन देते. तर त्या वचनात तुम्हाला की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कशा पद्धतीने झाला आणि कोणासाठी तो जन्म झाला. आपल्या सगळ्यांची जन्म झालेले आहे आणि आपल्या सगळ्यांना एक हौस आहे की माझा जन्म दिवस आहे तर मी आज काय आणू, केक आणू का, 4 लोकांना आमंत्रण करू का, कोंबड्या कापू का बकरा कापू, किंवा काहीतरी मासळी आणू, किंवा काहीतरी भाजीपाला आणू, काहीतरी भोजन करू, बरोबर, किंवा काहीतरी गोड खाणं. आज जो ख्रिस्ताचा जो जन्म आहे तो सर्व मानवाच्या जीवनामध्ये पापापासून मुक्त व्हावं अशा पद्धतीने ख्रिस्ताचा जन्म झाला. की सर्व जो माणूस आहे तो माणूस या पापापासून दूर होऊन जे माणसाचं शरीर पापामुळे नरकात जाणार आहे त्या नरकात न जावं म्हणून ख्रिस्ताचा जन्म झाला. आणि ह्याच ख्रिस्ताच्या जन्माने प्रत्येक मनुष्याच्या जीवनात एक नवीकरण म्हणून प्रभू येशूच्या शब्दाने किंवा शिक्षणाने किंवा त्याच्या बुद्धीने प्रत्येक माणसाचं तारण होतं. कोणी या जगात नाही आणि कोणत्या धर्मासाठी येशू ख्रिस्त आलेला नाही. तर सर्व मानव जो निर्माण झाला, ज्या सुरुवातीला उत्पत्तीमध्ये 3रा अध्यायामधून जे पापाची सुरुवात झाली, 4था अध्यायामध्ये पापाची जी सुरुवात झाली, भावाने भावाचा घात कसा केला, इथूनची प्रजा सुरू झालेली आहे. ते नोहाच्या काळापर्यंत, नोहाच्या काळामधून 3 मुलांपासून ज्या वाटण्या झाल्या त्यामुळे आजपर्यंत तुम्ही आणि मी नोहाच्या आणि आदामाच्या आणि परमेश्वराच्या प्रतिरूपाचे आज सर्व मानव जात आहे. परंतु सैतानाला ह्या गोष्टी पडल्या नाही, ह्या गोष्टी आवडल्या नाही, तर मनुष्य घातक होता. तर त्याच्यामध्ये योहान 8:44 वचनामध्ये त्यांनी एक वचन दिले. मग पुढचं वचन मी तुम्हाला सुरुवातीचा येशूचा जन्म कशा प्रकारे झाला म्हणून योहान मध्ये 1 अध्यायामध्ये शब्द देव होता आणि 1:29 मध्ये वचन येशू ख्रिस्ताविषयी सांगतो योहान, हा जगाचे पापे हरण करणारा देवाचा. परमेश्वराने येशूला घडवलेलं होतं की ख्रिस्ताचा जन्म कशा प्रकारे होईल. ख्रिस्ताच्या जन्माविषयीचं जे शिक्षण आहे ते येशूला भविष्यवाणी दिलेली होती. 7:14 पासून येशू. तर काही शिक्षक असं आहे म्हणून येशू 53:5 मध्ये सांगितलेलं आहे, त्याला माराने आम्हाला आरोग्य प्राप्त होईल. तर ते तुम्हाला इथपर्यंत दिलेलं वचन तर भरपूर आहेत, परंतु तेवढं प्रवचनामध्ये तेवढी वेळ आपल्यामध्ये अर्धा तासामध्ये जेवायला बसले तर 2 तास लागतात, पण वचनाचा फक्त अर्धा तास जरी प्रवचन दिलं तरी लोकांच्या जीवनामध्ये कधी कधी दुष्टाई आत्मा भरलेला असल्यामुळे एवढं वचन ऐकायला इंटरेस्ट येत नाही, कंटाळा. पहिलं मत्ते 1 अध्याय 21 वचन. तिला पुत्र होईल त्याचे नाव येशू असं ठेव. काय सांगितलं? त्याला पुत्र होईल त्याला असं येशू असं नाव ठेव. तो आपल्या प्रजेला
त्यांच्या पापापासून आपण त्याची प्रजा आहे म्हणून योहान 1:29 मध्ये सांगितलेलं आहे. हालेलुया. बघा आपल्या जीवनामध्ये आपण त्याची प्रजा आहे. योहान 1:12 मध्ये पण तेच दिलेलं आहे की जितके विश्वास ठेवतात तितके देवाची पुत्र असतात. म्हणून तो विश्वास आहे आणि त्या विश्वासाचा जो माणसामध्ये जो अनुभव प्राप्त झालेला आहे तोच ख्रिस्तामध्ये आपलं नवीन जीवन आपल्याला उत्पन्न करून देत आहे. कुमारी गर्भवती होईल, तिला पुत्र होईल, त्याला इम्मानुएल हे त्याला नाव दिलं जाईल. या नावाचा अर्थ आता इकडे या देव या नावाचा अर्थ काय? ते मंदिर कोणाच्या नावावर उभारलं? आमच्या बरोबर देव आहे त्याच नाव. कारण जर तुम्ही आज्ञात आहे मध्ये 28-19-20 वचन आज्ञामध्ये असणाऱ्यांना हा देवाची माहिती. आता तुम्ही विचार करा आपल्याकडे बरेच लोक आहेत ख्रिस्तामध्ये जन्म घेतला बरोबर. आता ख्रिस्ताचा जन्म कसा आहे मला सांगा. ख्रिस्ताचा जन्म आहे योहान 3:3 इस्रायलच्या गुरुला सांगितलं नव्याने जन्मल्या म्हणजे नवीन म्हणजे काय? या पापापासून बाहेर उतरणं आणि पवित्र जीवनामध्ये प्रवेश करणं म्हणजे जगाच्या सर्व गोष्टी आहेत ना याच्यातून अलग होणं. जेव्हा आम्ही ह्या जगाच्या सर्व गोष्टींपासून जेव्हा आम्ही अलग होतो जगाची मैत्री देवाबरोबर होईल. म्हणजे जिथे मैत्री देवापेक्षा तुम्ही दुसऱ्या गोष्टीमध्ये मैत्रीचा जास्त अनुभव घेता तिथे तुम्ही देवाबरोबरचा अनुभव घेत नाही. समजलं? म्हणून ख्रिस्ताचा जन्म कशासाठी आला की आपण सर्व माणूस जे होते ते सगळं पापमय मोहमय या मध्ये गुंतलेले होते. कारण हेच सगळ्या गोष्टी आमच्या जीवनाचा सर्वात मोठा कारण आहे. ख्रिस्ताच्या जन्माला नवीकरण लागतं. आज आपल्यामध्ये नवीकरण. आज आपण बघा बरेच लोक मी बोलतो तुम्हाला एस्तेर 9:22 मध्ये दिलेले आहे. तुम्ही आजच्या काळामध्ये गोड गरिबांना खाणं भेटी पाठवा एकमेकांना तो दिवस आहे. नशा करण्याचा दिवस नाही, मोज करण्याचा दिवस नाही. हे दिवस जे आहे ते परमेश्वराने त्याच्या गौरवासाठी ठेवलेले होते. आता ज्या वेळेला पवित्र मरिया जेव्हा येशू ख्रिस्ताला जन्म देते त्यावेळेला दुसऱ्या अध्यायामध्ये बघा ती ज्ञानी लोक जात असतात तिकडे भेटी द्यायला. हालेलुया. आजपर्यंत ती प्रथा आहे की कुठलं बाळ जन्माला आलेलं आहे तर त्या घरामध्ये जातात किंवा हॉस्पिटलमध्ये जातात काही ना काही घेऊन जातात. त्याला दात नाही, त्याला खाता येत नाही, दोघांना खायची परमिशन नसते डॉक्टरच्या प्रमाणे तरी खायला निवडून देतात. कोण सफरचंद घेऊन जाईल, कोण बिस्किट घेऊन जाईल. म्हणजे आताच त्याला दात आले. तो खातो कोण? घरची व्यक्ती खातो. दिलो कोणाला? पहिलंच पाप सुरू होते नाही का. पुढे चालले मुलगा झालाय ना बघायला मग त्याला दिला पेढा. नाही हो झाला वेडा. पेढा देणारा वेडा. कारण का? तो खात नाही ना तो खाते. हालेलुया. मनुष्य जो आहे तो एक वेगळ्या परिस्थितीत आहे. कोणता मनुष्य बघा शाळेत गेलं तर बरोबर शिकतात पण धार्मिक गोष्टीमध्ये मनुष्य का शिकत होते. म्हणून योहान 8:44 बघा तो जेव्हा खोटं बोलतो त्याचा स्वार्थ आहे त्याच्यासाठी बोलतो. स्वार्थ कोणाचा निर्माण झाला उत्पत्ती 3 अध्यायामध्ये? परमेश्वराने आपल्या सर्व मानवाला आपल्या उत्पन्नाचा एक हिस्सा देव विद्यार्थ गोर गरिबांसाठी ठेवलेला आहे. पण आपण तसं नाही.
आपल्याकडे खूप पाहुणे नातेवाईक येते, आलेच पाहिजे, पण त्यांच्या बरोबर गरीबांना सुद्धा जेव्हा आम्ही मदत देतो की खाणं देतो की खायला त्यांना किंवा इच्छा काही पुऱ्या करतो, त्यावेळेला परमेश्वर मोठ्या प्रमाणात आपल्याला आशीर्वाद. परमेश्वराने जेव्हा सगळं बघितलं या जगाचे निर्णय आणि प्रभू येशू ख्रिस्ताने मार्क 3:33 वचन दिले आहे, मत्ते 25:31 पासून न्यायाच्या विषयी सांगितलेलं आहे. मी भुकेला होता, मी प्यासा होता, कनिष्ठ बंधूला केलं, ते मला केले. पुढे सांगतो तुम्हाला नवीन जन्म कसा शोधून काढायचा. ते 2 अध्याय 2 वचन, 3 अध्याय 2 वचन मत्तेमध्ये. बघा तो कसं ते यहूदाचा राजा जन्मास आलाय. आता एवढी लोक जे आहेत आपण त्याला ख्रिस्ती बोलतात, बरोबर, तो त्यांचा राजा. ते कोणी सांगितलेलं होतं, ज्या माणसाच्या मनामध्ये नफरत होती, हेरोद राजा. हालेलुया. हा नफरत. आता बघा, आता आजपर्यंत लोक ख्रिस्ती धर्म हा येशू ख्रिस्त ख्रिस्ती लोकांचाच नाही आहे, तो सर्व मानव जातीचा आहे. ख्रिस्ती धर्म मानवाने बनवलेला आहे, परमेश्वराने धर्म नाही बनवला, मानव प्रेम बनवलेला आहे. योहान 3:16 आणि 17 वचनामध्ये. तेव्हापासून हा पहा जगाचे पापे हरण करणारे, जगातले सगळे ख्रिस्ती जन्माला आलेले नव्हते. रूप एक सदा प्रत्येक मनुष्य परमेश्वराच्या रूपाने या पृथ्वीवर पाठवलेला आहे, पण त्याचं रूप बदलण्यासाठी शैतान. आता जर तुमच्या शरीर आहे, बरोबर, त्याचं रूप बदलायचं त्या आरशाकडे गेल्यानंतर पावडर आहे नाही, तरी पण त्याला वाटते की अगदी बोलावं नाही. प्रत्येक व्यक्तीचं जीवन महत्व जे आहे ती वेगळ्या विचाराने आध्यात्मिक गोष्टीने भरले जाते. म्हणून हे शिक्षण मिळाल्या नसल्यामुळे आज जगभरामध्ये, देशाभरामध्ये अनेक प्रकारे माणूस माणसाला बघत नाही. जेव्हा उत्पत्ती बनवली, उत्पत्ती 1:27 मध्ये देवाचं प्रतिरूप बनवलं, तिथून सुरुवात केली. त्यानंतर परमेश्वर बघितला आदाम एकटाच आहे, तो एकटा राहणं बरोबर नाही, म्हणून त्याच्या स्वदेश म्हणजे त्याच्या सहवासात त्याचीच पासळी काढली आणि त्याची संपल. आज हा मनुष्य जो जन्माला आलेला आहे, आज जर तुम्ही पुरुष शोधलं, तर तो माणूस आपल्याच नात्यातलाच आहे. म्हणून शास्त्र लेख शोधून पहा. योहान 5:41. ही शास्त्र लेख जर शोधलेलं नसेल तर तुमच्यामध्ये परमेश्वराची जी उपस्थिती आहे ती तुमच्यामध्ये नसेल. जी परमेश्वराची जी उपस्थिती बोलतात ते सर्व मानवामध्ये. म्हणून योहान 3:16-17 वचन मध्ये सांगितले आणि योहान 1:29 मध्ये सांगितले, हा पहा जगाचे पापी. म्हणून इथे माणसामध्ये जी सैतानी वृत्ती जास्त झाली, त्यामुळे माणसामध्ये नफरत वृत्ती जास्त झाली. म्हणून देवाच्या शिक्षणावर लोक नफरत रीतीने चालू लागले, कारण देवाचं शिक्षण द्यायचं नाही. आणि जर देवाचं शिक्षण दिलं तर यांना देवाची ओळख झाली तर कोणीही मनुष्य पाप करणार नाही. शिक्षण दिलं, पण जर शिक्षण नाही मिळणार ते सगळी प्रजा शैतानाच्या हातात सापडणार आणि माणूस माणसाच्या अपोजिट जाणार आणि माणूस माणसाचाच. चला, तो कोठे आहे? ही ज्ञानी लोक जे होते, हुशार होते, हेरोदाचे हेर, हे
तीन हेर माणसं, आता आपल्यामध्ये पण माणसं हेर असतात की नाही? तुला काय वाटतं इकडे हेर माणसं नाहीये? आहेत सगळीकडे. जिकडे तुम्ही काही करायला चालू लागलं ना तिथे शैतानी हेर उभे आहेत सगळीकडे. उत्पत्ती 3 अध्यायामध्ये सापाला हेर ठेवलं सैतानाने. विचार करा, कोणताही शैतान माणसात किंवा कोणत्या व्यक्तीमध्ये रुजू. मग ते 26 अध्यायामध्ये येशू ख्रिस्त भोजन करत होता शेवटच्या काळात, त्यामध्ये जुदास मध्ये हेर ठेवला. बघा, जुदासला हेर म्हणून ठेवला आणि शेवटला येशूला त्यांनी पकडला. अनेक लोक आहेत. तुम्हाला काय वाटते इकडे सगळे लोक प्रार्थनेला येतात असं तुम्ही कधीतरी विचार करून बसलेले आहेत? सोडून दे. पर्सेंट याचे पर्सेंट आहेत आणि हे पर्सेंट तुमच्या हर एक गोष्टीविषयी ते लक्षपूर्वक आहे. म्हणून ख्रिस्ताचा जो दिवस आहे की 25 डिसेंबर, अनेक लोक अद्याप येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयीची कोणालाच ऐतिहासिक माहिती नाहीये. कारण योहान 8:58 मध्ये त्यांनी सांगितलेले आहे, मी अब्राहमाचा पुढचा आहे. ते येशू ख्रिस्ताचा जन्म नंतर झालाय ना, अब्राहम जुन्या करारात आहे, परंतु प्रभू येशू तिथे सांगत आहे. बघा योहान 8:58. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खरं खरं सांगते, अब्राहमाचा जन्म झाला. काय सांगते? अब्राहमाचा जन्म झाला त्या पुढचा जो मनुष्य परमेश्वराबरोबर आहे, त्याच्या शब्दाबरोबर आहे, त्याच्या शिक्षणाबरोबर आहे, त्याच्या नियमाबरोबर आहे, तर परमेश्वर त्याला त्याच्या राज्याचा मार्ग देणार आहे. 3:2 आणि 3:6 पश्चाताप करा. योहान आपल्याला स्पष्ट भाषांतर शिकवतो. कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले. तुम्ही पश्चाताप असेल, तुमच्या पापांची तुम्ही अपराधांची क्षमा मागितली असेल किंवा कबुली केली असेल तर स्वर्ग राज्य तुम्हाला मिळेल. पण तुम्ही जर ती क्षमा मागितली नाही आणि पश्चाताप केला नसेल तर तुम्हाला स्वर्ग राज्य मिळणार नाही. कारण स्वर्गाचे राज्य जवळ. तर स्वर्ग राज्य इकडे नाहीये, ऐका. ते राज्य आपल्या जवळ आलं आपल्याला इथून स्वर्गाचं. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी शिक्षणाद्वारे आहेत, तर प्रत्येक व्यक्ती त्या शिक्षणानुसार पुढे जाणारच. त्यांनी आपापली पाप, आता तुमची पाप तुम्हाला कबूल करायचं आहे. स्तोत्रसे 32:5 तरी काय सांगितले? मनाची तुम्ही कबुली केली. स्तोत्रसे 4:4 वचन म्हणत असेल. चोपतात तेव्हा आपलं आत्मपरीक्षण करा. शब्दापासून, बोलण्यापासून, विचारापासून, शरीराच्या अंतःकरणापासून अनेक परिस्थितीमध्ये जी काही पाप आपल्यामध्ये बसलेली आहे ती संपूर्ण पाप खाली करायचं. आता काळ असा आहे, पाप वाढवण्याचा काळ आहे, पण पाप कबूल करण्याचा काळ आहे. पश्चाताप शक्ती नाही मनुष्यामध्ये. तुमची कर्म तुम्हाला, बरोबर म्हणते 12:36, आपल्या सर्व व्यक्तीची कर्म आपल्याला बघतात. हा ख्रिस्ताचा जन्म आपल्या स्वतःच्या नवीकरणामध्ये नव्याने जन्मल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकतो. म्हणून ते 6:9 पासून ईश्वरी शिकवलेली प्रार्थना,
तरी सिंग तुमची इच्छेप्रमाणे आणि रोजची भाकर आज मला दे. कोणती? रोज खायला. रोज देतो कधी? त्याने सांगितलं तुम्हाला नाही. जो येशूकडे येतो तो कधी उपाशी नसतो, कारण त्याला रोजची भाकर परमेश्वर स्वतः देत असते. हा ख्रिस्ताचा जन्म आमच्या प्रत्येकासाठी विशेष महत्व आहे. पण जर मी ख्रिस्ताचा जन्म माझ्या हृदयात किंवा माझ्या अंतःकरणात, माझ्या शरीरात जर मी ठेवला नाही तर माझा जन्म जीव आहे. आपल्या प्रत्येक मानवाला परमेश्वराने हर काम दिले, कार्य दिले, आणि तो परमेश्वर तुमच्यामध्ये नव्याने जन्म घेऊन आहे की तुम्ही देवाच्या शिक्षणात किंवा वचनात किंवा नियमात चालावं. यादे नदीत त्याने त्याच्या हातातून बाप्तिस्मा घेतला. त्या नदीमध्ये आता समजा हे पाप आहे, एक डाग असतो. आता तुमच्या कपड्यावर डाग पडला तर तुम्ही काय करते? तसंच ठेवा, त्या तोंडाला लावून चालेल. अरे डाग काय करतील? काढतील का नाही? 2:22 मध्ये फारसं खाऱ्याने धुतलं, साबणाने धुतलं तरी डाग आहे तो आहे. पाप काढलं नाही तर डाग निघणार. पहिलं शरीरातला पाप ह्याच काळामध्ये अनुभव मी घेतो की अनेक लोकांची पाप वाढली पण कमी नाही. येशूने पाप काढण्यासाठी त्यांनी बोलवलं. योहान 1:29 मध्ये येशू ख्रिस्ताविषयी योहान काय बोलतो जरा बघा. पश्चातापास अशी योग्य ते फळ दे. काय सांगितलं? तुला पश्चाताप झालाय ना, तशा पद्धतीने तशी फळं दे. आज तुमच्या जीवनामध्ये पश्चाताप म्हणून सांगितलेलं आहे, पण त्याचे पश्चाताप म्हणून अशी योग्य ते फळ. आज आपल्यामध्ये ख्रिस्ताचा जन्म आहे आणि ख्रिस्त आपल्यामध्ये आहे ना. आज आम्ही ख्रिस्तामध्ये जीवन जगतो आणि जर पश्चाताप जर करत नसेल आणि पश्चातापाचं फळ आम्ही जर घेत नसेल तर आमचं जीवन शून्य. योहान 15:1-10 वचन. कारण येशूमध्ये जर जीवन जगणारे नसेल तर त्याला मी फाट्याप्रमाणे फेकलं जाईल. तर त्याच्यामध्ये ना 3रा अध्याय 11 ते 12 वचन. मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, परंतु जो माझ्या मागून येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. बघा, परमेश्वर एकेकाला पाठवतो. तुम्ही आता बघा, प्रभू येशू आला बरोबर, त्यांनी पवित्र आत्मा पाठवला बरोबर, तेव्हा शिष्याची प्रगती झाली. जेव्हा तुम्ही नव्या हृदयाची तयारी करेल तेव्हा तुमच्यामध्ये ख्रिस्त जन्मलेला दिसतो. म्हणून ख्रिस्ताचा जन्म आमच्या अंतःकरणामध्ये रुजला पाहिजे. नव्याने जन्मल्या वाचून कोणीच देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. हा नवा जन्म आहे आणि ह्या ख्रिस्तापासूनच आपल्याला आपण छोटेसे प्रार्थना करूया. सगळे पिता परमेश्वर धन्यवाद देतो प्रत्येक व्यक्तीला तुझा मार्ग, तुझं शिक्षण, तुमचे नियम, तुमच्या विधी, हा ख्रिस्ताचा मार्ग कसा होता, तुझा जन्म नव्या करण्याचा होता, लोकांचं जीवन परिवर्तन करण्याचा होता, तोच मार्ग सर्व मानवासाठी होती. ही प्रार्थना करतो तुमच्या नावाने करतो. आमेन. सर्व लोकांना सर्व आशीर्वाद देवा. ही प्रार्थना ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया.